आलेली आहे। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशीला मंजुरी देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ही आहे, सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। आपल्याला माहिती आहे रिया चक्रवर्तीने ही याचिका दाखल केली होती, त्याच्यावर देखील सुनावणी होते, पण सुप्रीम कोर्टामध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये कोणाकडे तपास जातो, मुंबई पोलिसांकडे तपास राहतोय का सीबीआयच्या चौकशीला मंजुरी दिली जाते, याबद्दल याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने आता निर्णय दिलाय की सीबीआय चौकशीला याच्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। बिहार पोलिसांची एफआयआर वैध आहे असं देखील कोर्टाने म्हटलंय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं होतं, काय नेमकं कोर्टाने म्हटलंय? कोर्टाने सीबीआय इन्क्वायरी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयची इन्क्वायरी होईल आणि सोबतच बिहार पोलिसच्या वतीने जी दाखल करण्यात आली होती एफआयआर ती देखील योग्य आहे, वैध आहे अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट केलं आहे। आणि या संदर्भात सीबीआय या संदर्भातली संपूर्ण चौकशी पूर्ण करेल। सीबीआयला अधिकार आहे की नवीन कुठलेही काम त्याला यांच्या आदेशानुसार सीबीआयला मदत देखील केली पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय मानला जाईल। सोबतच सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने रिया चक्रवर्ती यांची जी याचिका होती ती ट्रान्सफर करण्याची त्या संदर्भात स्पष्ट केलंय की सीबीआयने ज्याही प्रकारचे डायरेक्शन आहे संपूर्ण चौकशीचे ते सीबीआयच्या आता निर्देशात होईल। बिहार पोलीस किंवा मुंबई पोलीस यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कारण की बिहार सरकारच्या वतीने जी एफआयआर दाखल करण्यात आली त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली ही योग्य आहे। प्रशांत, तुझ्याकडे मी येणार आहे। आपल्या सोबत आत्ता आहेत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम। उज्ज्वल सर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मानला महत्त्वाचा निर्णय आहे। मुंबई पोलिसांनी नाही तर सीबीआयने चौकशी करायची असं आता म्हटलं आणि महाराष्ट्र सरकारला त्यांना सहकार्य करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या निर्णयाबद्दल? निश्चितपणे हा निकाल अतिशय ऐतिहासिक असा आहे। कारण असं आहे की या निकालाचे दूरगामी वेगवेगळे परिणाम होणार आहेत। पहिला परिणाम म्हणजे कुठल्याही राज्यात एफआयआर दाखल झाली आणि त्या राज्याने जर सीबीआयला संमती दिली तपासाची, तर मग गुन्हा कुठेही झाला असेल तरी त्या सीबीआयला करण्याचा अधिकार या जजमेंटने प्राप्त होईल। अर्थात या निकालपत्राचे संपूर्ण वाचन केल्यानंतरच त्याच्या परिणामाची आपल्याला कल्पना येईल। परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, संपूर्ण देश एक शंका आणि कुशंकेमध्ये होता की सुशांत सिंह याने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली, आणि येथे प्रत्यक्षदर्शी कुठलाही पुरावा नव्हता आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंकेचं काहूर आणि त्यात मुंबई पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा केला नाही। बिहार पोलिसांनी बेछूट आणि बेलगाम मुंबई पोलिसांवरती आरोप केले आणि त्या आरोपांचा इन्कार देखील मुंबई पोलिसांनी केला नाही। त्यामुळे लोकांच्या मनात एक संशय निर्माण झाला की खरोखर मुंबई पोलीस लपवत आहे काय। अर्थात मुंबई पोलिसांनी माझ्या मते कुठेही लपवलेलं नसेल, कारण असं आहे की मुंबई पोलीस देखील प्रोफेशनल एजन्सी आहे आणि त्याच्यामुळे आता जरी सीबीआयने तपास घेतला तरी सीबीआयला हा परिस्थितीजन्य पुराव्यावरती खटला आधारित आहे। पुराव्यांची साखळी निर्माण करावी लागेल आणि शोधावं लागेल की ही आत्महत्या होती की खून होता, आणि खून असेल तर खुना कोणी केला आणि आत्महत्या असेल तर का आत्महत्या केली याची कारणं देखील सीबीआयला शोधावी लागतील। उज्ज्वल सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे रिया चक्रवर्तीला तर हा फटका बसलेलाच आहे। दुसरं म्हणजे एफआयआर जी दाखल करण्यात आली होती पाटण्यामध्ये तीच वैध नाहीये, ती बेकायदेशीर आहे असं रियानं म्हटलं होतं, पण ती एफआयआर वैध आहे असं देखील कोर्टानं म्हटलं। याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चितपणे एफआयआर जर असं आहे की तिने एफआयआर काही चॅलेंज केली नव्हती रियाने, तर एफआयआर जर क्वॅश करायची असेल तर तिला वेगळं पिटिशन दाखल करावं लागतं। तिचं पिटिशन फक्त एवढंच होतं की बुवा हे अवैध आहे, परंतु त्यामुळे त्याच्याकरता ते काही ग्राह्य धरलं जात नाही। उज्ज्वल सर, महाराष्ट्र सरकारनं किंवा मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले असं तुम्ही म्हणताय, पण मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमध्ये हा तणाव वाढला होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते, सातत्यानं राजकारण सुद्धा सुरू होतं यामध्ये, असे सुद्धा आरोप होत होते। महाराष्ट्र सरकारला हा सुप्रीम कोर्टाचा दणका आहे असं आपण म्हणू शकतो। खरं तर मुंबई पोलीस त्यांच्या तपास करत होते, पण सुशांत सिंहच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांवर शंका व्यक्त केली होती।
आपण पुन्हा उज्ज्वल निकम यांच्याशी संपर्क साधणार आहोत, पण रिया चक्रवर्तीला सुद्धा हा खूप मोठा दणका आहे. कारण रिया चक्रवर्तीनं असं म्हटलं होतं की जी FIR दाखल केली आहे ती वैध नाही आहे आणि CBI चौकशीची मागणी सुशांत सिंहच्या कुटुंबियांनी केलेली होती. सुप्रीम कोर्टानं आता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये CBI चौकशीला मंजुरी देण्यात आलेली आहे. याचाच अर्थ मुंबई पोलीस आता याचा तपास करणार नाहीये. मात्र CBIला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेले आहेत. मुंबई पोलिसांना जसं आपल्याला आता उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की परिस्थितीजन्य तिथे काही पुरावे सापडले नव्हते, पण त्या दृष्टीने सगळा जो तपास CBI करेल त्याच्यासाठी मदत करावीच लागणार आहे. अर्थातच याच्यामुळे खूप संपूर्ण प्रकरण कदाचित वेगळं वळण लागू शकतं. वारंवार जे आरोप केले जात आहेत सुशांत सिंहच्या कुटुंबियांकडनं त्यामुळे CBI इनहेरेंट पावर इस्तेमाल करके कोर्ट का ऑर्डर भी कर दिया है कि ये मामला CBI के पास ही रहेगा और CBI इसमें इन्वेस्टिगेशन करेगा. Well, today has been a great victory for the family of Sushant Singh Rajput. This is a battle which we have been fighting for more than 2 months now. There was no investigation done so far. The court has also ruled that whatever the Mumbai police was doing was having a very limited scope. It was not an investigation. The court has held that the Patna police had the power to register the FIR. The court has also held that the right of the Bihar government to refer the matter to the CBI was also justified. And the court has also said that notwithstanding the reference to the CBI by the Bihar government, the court itself also has said that using the inherent power of the court feels that CBI investigation is the right way forward in this matter. And accordingly, anybody wanting to challenge the decision of the Bihar government to refer the matter to the CBI is also foreclosed. So nobody can challenge, because state of Maharashtra council specifically mentioned to the court that their right to challenge the reference by the Bihar government to the CBI should be retained. And the court said that there is no question of letting that power to be retained, and this is now a court ordered CBI. तो विकास सिंग आपण बघतोय महाराष्ट्र सरकारनं सहकार्य करावं असं तर म्हटलं तर, आणि मुख्य म्हणजे हा खूप मोठा एक पहिला विजय आहे असं सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते सुशांतच्या कुटुंबियांनी, त्यामुळे पाटण्यामध्ये एक FIR दाखल करण्यात आली होती, जी FIR मुंबईमध्ये हस्तांतरित करण्यात यावी असं रिया चक्रवर्तीनं म्हटलं होतं. मात्र ती FIR वैध आहे आणि त्याचबरोबर CBI आता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे. पहिली प्रतिक्रिया राम शिंदे तुमची काय आहे यावर, कारण हा मुंबई पोलिसांकडे आता ही केस नसणार आहे, तर थेट CBI आता याची चौकशी करणार आहे आणि भाजपकडून CBI चौकशीची मागणी केली जात होती. आपण पुन्हा त्यांच्याशी जोडले जाणारच आहोत राम शिंदे यांच्याशी. पण आत्ताची जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती आहे की सुप्रीम कोर्टानं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI चौकशीला मंजुरी दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, एक तर CBIला चौकशीला मंजुरी दिली आहे आणि दुसरं म्हणजे बिहार पोलिसांमध्ये दाखल केलेली FIR वैध आहे असं देखील म्हटलंय. अर्थातच राज्यात यावरून भरपूर राजकारण पेटलं होतं आणि आता पुन्हा नवीन काही आरोप प्रत्यारोप यावरून सुरू होतीलच. काय याबद्दल सांगशील? की एका प्रकारे राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे असंच म्हणावं लागेल. कारण मुळात सुशांतची आत्महत्या ही मुंबईत झालेली होती आणि त्याच्याविषयीचा जो FIR त्याच्या कुटुंबियांनी केला होता तो पटनामध्ये केला होता, बिहारमध्ये केला होता. त्यामुळे जेव्हा याचिका येते त्यावेळेस लोक स्टँड बाय विचारतात, म्हणजे नेमकं काय कारण आहे की गुन्हा एका राज्यात घडलेला आहे, एका ठिकाणी घडलेला आहे आणि त्याची FIR दुसरीकडे आहे. त्या केसची, या FIRची वैधता काय याच्याबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र CBIला जो तपास देण्यात आलेला आहे तो बिहारमध्ये पाटणामध्ये जी FIR दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या बेसिसवर देण्यात आलेला होता आणि तो जो आधार आहे CBIकडे केस जाण्याचा, ती FIR आता सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलेली आहे आणि मुंबई पोलिसांना आणि राज्य सरकारला देखील त्यांनी आदेश दिलेला आहे की तुम्ही या प्रकरणी CBIला सहकार्य केलं पाहिजे.
आता निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा आपला विजय आहे, त्या भूमिकेचा विजय आहे असा दावा करणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ह्या प्रकरणाची सीबीआयच्या मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलेलं होतं की सीबीआयची चौकशी जर हवी असेल तर आमची काही नाहीये. काल देखील असलं शेख यांनी देखील म्हटलं होतं की आमची सीबीआय चौकशीला नाही. आणि आज सुप्रीम कोर्टाने ती ऑर्डर दिलेली आहे. शिवसेना मात्र मुंबई पोलिसच हा तपास करेल याच्याबद्दल ठाम होते. संजय राऊतांनी सातत्यानं वक्तव्य केली होती की या प्रकरणाचा चांगला तपास हा मुंबई पोलिसच करू शकणार आहे, सीबीआयची विचारण्यात येत होता. आणि आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात स्पष्ट झालेलं आहे. अगदी विवेक, दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि नितीश कुमार यांनी देखील स्वतः सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. त्यानंतर सीबीआय चौकशीच्या सीबीआई को इन्वेस्टिगेशन दे दी है, आप क्या बोलना चाहेंगे? देखिए, आज बड़ी भारी विक्ट्री है सुशांत सिंह के परिवार के लिए. ये एक लड़ाई हम लड़ रहे हैं 2 महीने से ज़्यादा से सुशांत को जस्टिस दिलाने के लिए, उनके परिवार को जस्टिस दिलाने के लिए. और इतने अड़चने आ रही थी, इतने बाधाएं पड़ रही थी. मुंबई पुलिस ने इसको दिशा बिल्कुल गलत दिशा दे रखा था. और आज सुप्रीम कोर्ट ने बड़ा स्पष्ट शब्दों में कह दिया है कि मुंबई पुलिस ने जो भी इन्वेस्टिगेशन किया उसका बड़ा लिमिटेड दायरा था, उसमें कोई इन्वेस्टिगेशन नहीं था. कोर्ट ने यह भी कह दिया है कि पटना पुलिस में एफआईआर रजिस्टर करने की अब बिल्कुल जुरिस्डिक्शन था. कोर्ट ने यह भी कह दिया है कि बिहार सरकार सीबीआई को रेफर कर सकता था मामले को. लेकिन इन सब के बावजूद कोर्ट ने सबसे बड़ी बात यह कह दी है कि इस सीबीआई इन्वेस्टिगेशन को हम अपने कोर्ट का भी स्टैंप दे रहे हैं और कोर्ट की तरफ से भी कह रहे हैं कि ये सीबीआई से ही होनी चाहिए. और उसमें कोर्ट ने अपने तरफ से और भी ऐड कर दिया है कि कोई भी मामला जो सुशांत सिंह राजपूत से जुड़ा है, अगर कोई एफआईआर दर्ज होता है, वो एफआईआर दर्ज भी वो इन्वेस्टिगेशन भी सीबीआई ही करेगी. तो इसलिए बहुत ही अहम फैसला है. महाराष्ट्र सरकार ने कहा कि हमको वो राइट रिटेन करने दीजिए जिसमें कि हम इस सीबीआई के रेफरेंस को, बिहार सरकार द्वारा सीबीआई के रेफरेंस को हम चैलेंज कर सकें. कोर्ट ने कहा है कि बिल्कुल हम वो पावर नहीं देंगे, बिल्कुल आपको वो राइट नहीं देंगे, क्योंकि हमने जब कोर्ट का पावर इस्तेमाल कर लिया है और कह दिया है कि ये इन्वेस्टिगेशन सीबीआई द्वारा ही होनी चाहिए, तो महाराष्ट्र सरकार को चैलेंज करने का कोई अधिकार इसमें नहीं बनता है. हाउ होपफुल आर यू कि अभी जस्टिस मिलेगा फैमिली को? Well, now that the CBI will get in this matter, I am quite hopeful because the court has ruled on all the points in our favor. So firstly, the court has ruled that Maharashtra police, Mumbai police, whatever it was doing had a very limited scope. Number two, it has ruled that Patna police had the jurisdiction to register the FIR. It has also ruled that the Bihar government had the authority to refer the matter to the CBI. It has also held that apart from the reference being correct, the Supreme Court has also used its inherent power and said that the matter should be investigated by the CBI, so thereby foreclosing anybody's right to challenge the reference by the Bihar government to the CBI. And in fact, the counsel for the Maharashtra government asked when the FIR is registered today for the death of Disha Salyan, and that FIR, there is a mention that it is linked to Sushant Singh Rajput, then that FIR also will be investigated by the CBI. So it's a very important verdict. The family is extremely happy, and we hope that we should get justice very soon. The CBI, after its investigation, should be able to get to the bottom of the whole this and find out who the real culprits are. आणि आपण आता बोलणार आहोत, आपल्यासोबत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे आहेत. राम शिंदे, एकतर हा मुंबई पोलिसांना महाराष्ट्र सरकारला मोठा दणका मानला जातोय. सातत्यानं भाजपनं ही मागणी लावून धरली होती की सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे या प्रकरणाची. तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय आहे? राम शिंदे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणारच आहोत, पण यावर आता प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. आणि त्यामध्ये अनुपम खेर ज्येष्ठ अभिनेते यांनी असं म्हटलंय, जय हो जय हो जय हो. आपल्याला माहिती आहे अनेक कलाकारांनी ही मोहीम उघडली होती ट्विटरवर आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जस्टिस फॉर SSR आणि त्याचप्रमाणे सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सुद्धा ही मोहीम उघडली होती. अर्थातच अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया काय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आज सकाळी सुद्धा तिने एक ट्विट केलं होतं,
वेटिंग फॉर जस्टिस म्हणून, आणि आत्ता तिनं हे ट्विट केलंय, सत्याचा विजय झाला. तिनं देखील सातत्यानं CBI फॉर SSR ही मोहीम लावून धरलेली होती आणि सत्याचा विजय झाला अशी बोलिए सर। बहुत अहम भूमिका रही ना सिर्फ पटना में FIR दर्ज कराने में, बल्कि CBI की जांच बहुत अहम DGP साहब देखिए अस्थिर हो जाएगा तभी। सुनिए, मैं बहुत खुश हूँ। नीचे ऊपर मत चलो सर। पहली प्रतिक्रिया क्या होगी? मैं बहुत खुश हूँ। ये बोलिए मैं, आप लोग चुप रहिएगा। मैं बहुत खुश हूँ। ये अन्याय के विरुद्ध न्याय की जीत है। ये 130 करोड़ भारतीयों के भावनाओं की जीत है। और मैं ये बता देता हूँ, माननीय सर्वोच्च न्यायालय ने जो ये फैसला दिया है, उससे 130 करोड़ देश की जनता के दिल में माननीय सर्वोच्च न्यायालय के लिए जो आस्था पहले से थी, वो और ज्यादा दृढ़ हुई है। लोकतंत्र में विश्वास दृढ़ हुआ है और अब लोगों के अंदर ये उम्मीद बनी है कि सुशांत सिंह राजपूत के मामले में निश्चित रूप से न्याय होगा। परिवार के लिए कितनी बड़ी खबर, परिवार के लिए कितनी बड़ी ये पूरे देश के लिए बहुत बड़ी खबर है। पूरा देश इस खबर का इंतजार कर रहा था। हम लोगों पर आरोप लगाए जा रहे थे कि आपने क्यों केस किया, हमको अनुसंधान नहीं करने दिया जा रहा था और हमने अपने IPS अफसर को भेजा, उसको कैदी की तरह रात में 12 बजे क्वारंटाइन कर दिया गया। उसी से लोगों को लग रहा था कि कोई न कोई गड़बड़ है। हम लोगों ने जो भी काम किया, कानूनी रूप से, संवैधानिक रूप से सही काम किया। माननीय सर्वोच्च न्यायालय ने इस पर अपनी मुहर लगा दी है। हम लोग इसमें आगे यही उम्मीद करते हैं कि लोगों को धीरज के साथ इंतजार करना चाहिए। Yes, because the way Mumbai police was behaving was totally illegal, was totally unethical, was totally unprofessional. One IPS officer is going to Mumbai with prior information and he is being quarantined at 12 o'clock midnight. This is not done. This is not professional behavior. This is very bad. मान ली गई है, तो आपको क्या लग रहा है अब फैसला होकर रहेगा, नतीजा आकर रहेगा? नतीजा आएगा, निश्चित आएगा, क्योंकि ये केवल एक आदमी की लड़ाई नहीं है, एक परिवार की लड़ाई नहीं है, ये गुप्तेश्वर पांडे की कोई व्यक्तिगत लड़ाई नहीं है, ये हिंदुस्तान की 130 करोड़ जनता जो न्याय चाहती है उसकी लड़ाई है। सब लोग। मुंबई पुलिस को भी करारा तमाचा लगा इससे। संजय राउत ने आपके ऊपर भी बहुत सारे, देखिए, किसी राजनीतिक व्यक्ति के आरोप का जवाब देना मेरे लिए उचित नहीं है। उस पर मुझे कुछ नहीं कहना है। माननीय सर्वोच्च न्यायालय ने हम लोगों ने जो स्टैंड लिया उसको प्रमाणित कर दिया कि हम लोग सही थे। इस बात की मुझे खुशी है। पूरे देश को पता चला बिहार पुलिस कुछ गलत नहीं कर रही थी, सही इंटेंशन से, सही दिशा में सुशांत सिंह राजपूत को न्याय दिलाने के लिए काम कर रही थी। कुछ लोगों को बेचैनी थी, छटपटाहट रही होगी कि उनका कहीं पोल न खुल जाए, इसलिए लोगों ने इसमें बहुत ज्यादा। देखिए, केस के प्रकृति पर समय निर्भर करता है। 1 महीना में होगा, 3 महीना में होगा, समय सीमा निर्धारित नहीं की जा सकती। लेकिन चूंकि ये बहुत ही हाई प्रोफाइल केस है, पूरे देश की नजर इस पर है
और एक बहुत ही प्रोफेशनल इन्वेस्टिगेटिंग एजेंसी कर रही है और माननीय सुप्रीम कोर्ट इसकी मॉनिटरिंग कर रहा है। उसके आदेश से मतलब ये हुआ है, इसलिए मुझे पूरा विश्वास है कि केस में जो सत्य होगा वो सामने आएगा। बिहार के मुख्यमंत्री पर कमेंट करने की औकात रिया चक्रवर्ती की नहीं है। उसने कुछ किए थे उसको रिया चक्रवर्ती की औकात नहीं है बिहार के मुख्यमंत्री पर टिप्पणी करने की। पटना पुलिस की जांच सही थी, इसका मतलब पटना पुलिस जो कर रही थी बिल्कुल कानूनी तरीके से, संवैधानिक तरीके थे, सही काम कर रही थी। और बिहार के मुख्यमंत्री ने जो सपोर्ट किया, आज सुशांत को अगर न्याय मिलने की उम्मीद बनी है, इस मुकाम तक लड़ाई पहुंची है, तो बिहार के मुख्यमंत्री के सपोर्ट के कारण नहीं मिला है। समय लगता है। केस ये सीबीआई में रही इनको काबिल भाई इनको हर केस 100 का 100 केस सब केस खुल जाते हैं, ये कोई जरूरी नहीं है। गिरफ्तारी नहीं हुई सीबीआई हर केस में, चाहे वो सृजन का मामला हो या कोई मामला हो, हर केस का चरित्र, उसका नेचर, उसकी प्रकृति, उसके अनुसंधान और साक्ष्यों के संकलन का तरीका अलग अलग होता है। इसलिए केस में कब निर्णय पर मामला पहुंचेगा ये नहीं कहा जा सकता, लेकिन पहुंचेगा मामला। जी, औकात का मतलब क्या होता है आप बताइए। शोभा देता है, मैं इस बात को रिपीट कर रहा हूं कि रिया चक्रवर्ती की ये हैसियत नहीं है कि बिहार के मुख्यमंत्री पर टिप्पणी करें। ये आप इसलिए कि सरकार ने हमको बोलने के लिए कहा, इसलिए बोल रहा हूं। कानून विधि सर आपका कानून, अरे हमारे, आप जो बोल रहे हैं, आप तो तैयारी करके आए हैं हमको। आप जैसे लोगों से मैं डिमोरलाइज होने वाला नहीं हूँ, इसलिए कि संविधान ने देश के इधर आप मोटिवेटेड क्वेश्चन कर रहे हैं, आपको भेजा सीबीआई को सुप्रीम कोर्ट ने कहा है जांच के लिए, इसको आप किस तरह से देखते हैं, क्या मानते हैं? भाई सुनिए एक मिनट। जो मामला सर्वोच्च न्यायालय में जो मामला सर्वोच्च न्यायालय में डिसाइड हो गया, उस पर हम क्यों बहस कर रहे हैं? अगर हम लोगों ने कोई गलत काम किया होता, कोई गैर कानूनी, ये बताइए, गैर कानूनी काम किया होता, असंवैधानिक काम किया होता, अमर्यादित काम किया होता, तो हमारे खिलाफ फैसला आता। तो अब जब देश की सबसे शीर्ष अदालत ने हम लोगों ने जो किया उस पर मुहर लगा दिया कि हम सही थे, गलती उनकी थी, तो अब इस पर बहस करने की क्या जरूरत है, आप बताइए। और ये भाई साहब पूछ रहे हैं कि आप रिया चक्रवर्ती के बारे में, तो मैं इस बात को रिपीट करता हूं, आप जो कह रहे हैं कि रिया चक्रवर्ती, हम दोषी तो किसी को कह ही नहीं रहे। जी नहीं, मैंने कभी नहीं किया। एक भी बाइट निकाल कर दे दीजिए किसी पर। सुनिए, इनका जवाब देना, हमने किसी आदमी तो सुशांत को न्याय मिलेगा, ये तसल्ली हम लोगों को हो गया है। तमाम चीजें दूध का दूध। आपण बघतोय मुंबई पोलिसांना तर सीबीआयला सहकार्य करावंच लागणार आहे, पण हा मोठा दणका मानला जातोय, कारण बिहार पोलिसांची एफआयआर सुद्धा वैध आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो आत्महत्या प्रकरणाचा तपास आहे तो आता याच्या पुढे सीबीआय करेल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे सीबीआय तपासाला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिलेली आहे। आपल्या सोबत आहेत आता नेते भाई जगताप। पहिली प्रतिक्रिया काय आहे, कारण थेट महाराष्ट्र सरकारला हा दणका मानला जातोय। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये जो मुंबई पोलिसांकडचा तपास होता तो आता थेट जाणार आहे सीबीआय कडे। अर्थातच मुंबई पोलीस महाराष्ट्र सरकारला त्यांना सहकार्य करावं लागणार आहे। सगळ्यात प्रथम असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपल्याला आदर ठेवायलाच हवा, आणि तो आपण ठेवूच, आणि ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मी काहीतरी प्रतिक्रिया हे तितकं योग्य होणार नाही। परंतु एकंदरीत आपण आतापर्यंतच्या ह्या पहिल्या घटना पाहिल्या,
त्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच मला या ठिकाणी सांगावं असेल की महाराष्ट्र सरकार केलेला तपास, महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास, विशेषतः जगभरामध्ये महाराष्ट्र पोलिसांचा, मुंबई पोलिसांचा जो दबदबा आहे अगदी आणि तो दबदबा त्यांच्या कर्तृत्वामुळे, बरोबर. तो कुठल्या सरकारच्यामुळे नव्हे. म्हणजे माझं सरकार असलं तरी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हा जो दबदबा आज स्कॉटलँड यार्ड नंतर जर नाव कोणाचं घेतलं जगभरामध्ये तर ते मुंबई पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं घेतलं. अगदी आणि- भाई जगताप, एक महत्वाचं ट्विट आशिष शेलार यांनी या सगळ्या वर प्रतिक्रिया देताना केलेलं आहे, ते म्हणजे पब आणि पार्टी गँगला आता जेल होणार असं त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. अदृश्य हात पोलिसांची दिशाभूल करत होते. जर पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल सुद्धा चोरली जाते, असा एक डायलॉग आहे. आणि आता याच अदृश्य हातांचा पर्दाफाश होणार असं आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे. असं आहे की त्यांनी ट्विट केलं, असे जे नेते आहेत भाजपचे, त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने करावं. 13 वर्षाच्या बलात्कार होतो त्याच्या तरी होता त्या याच्यामध्ये बिहारमध्ये दररोज तिकडे दर याला 10 सेकंदाला बलात्कार होतोय. नाबालिग मुलींवर पोलीस स्टेशन मध्ये अत्याचार होतोय, त्या हाताबद्दल सुद्धा बोला. त्यामुळे तिकडच्या एक राजकीय हेतू ठेवून तर तुम्ही काय बोलत असाल तो तुमचा अधिकार आहे, जो घटनेने तुम्हाला दिलाय. परंतु अपेक्षा अशी आहे, बिहार मधला कायदा सुव्यवस्था, युपी मधला कायदा सुव्यवस्था आज ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा ते अदृश्य हात शोधा. आणि या केसमध्ये जर का अदृश्य हात असतील तर कुठे येईल ना पुढे, त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही ना. कारण कायदे आपल्या देशाचे, राज्याचे सक्षम आहेत ना. आणि मग हे सगळं याच्या अगोदरची सरकार होती त्यांचे सुद्धा हात सगळे येतीलच ना बाहेर. म्हणजे बाकीचे अनेक प्रकरण आहेत. भाई जगताप, एक आरोप असा केला जात होता की बिहारमध्ये निवडणुका आहेत, त्यानंतर नितीश कुमार यांनी केलेली शिफारस, तर या निवडणुकांच्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी केली जात होती, असा देखील एक आरोप केला जात होता. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? यामागे इतकं मोठं राजकारण आहे? मी आपल्याला एकच गोष्ट, मी बिहारमध्ये काम केलं, फक्त निवडणुकांपुरतं तर मी युपी आणि बिहार 18 महिने मी काम केलं. राहुल गांधी बरोबर केले 2012 पर्यंत. आणि मला तिथली परिस्थिती माहिती, त्याला माहिती आहे की सगळ्या व्यवस्थेचं प्रश्न हे बिहार युपी प्रमाणामध्ये आहे. आणि ज्या निवडणुका आहेत तिथे बिहारमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये चांगल्या आहे. या गोष्टीला म्हणजे लक्षात हे कदाचित हा माझा आरोप असण्यापेक्षा माझा हा अंदाज आहे. आणि आतापर्यंत कुमारांनी दररोज ज्या घटना